विदेशवारी सोलापुरी या कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक पुनश्च एकदा स्वागत करतोय. तसं तर विदेशवारीमध्ये खूप बघण्यासारखं असतं. त्यातल्या त्यात स्वित्झर्लंडसारख्या देशामध्ये खूप काही बघण्यासारखं आहे. सोशल मीडियावर जाऊन आपण एखादं क्लिक केलं तर हजारो छान छान व्हिडिओ आपल्याकडे येतील. पण मी विचार केला की छोट्या छोट्या गोष्टी आपण या इथल्या जिनेवातल्या असतील, स्वित्झर्लंडमधल्या असतील, त्या आपल्या सोलापूरकरांना दाखवाव्यात. अर्थात एकदम छोटी गोष्ट म्हणजे कचऱ्याची आहे. माझ्या पाठीमागं जे अपार्टमेंट दिसतं, असे बरेच अपार्टमेंट या ठिकाणी आहेत. या ठिकाणी घंटागाडी नाही, परंतु अपार्टमेंटमधला आपला कचरा आपण अपार्टमेंटच्या खालच्या तळघरात आणून ठेवायचा असतो. मग तेथील वॉचमन नंतर तो कचरा म्हणजे बॅग असतात, त्या बॅग नेऊन रस्त्यावर एक काही कंटेनर असतात, तेथे नेऊन तो ठेवतो. नंतर महापालिका म्हणजे इथं काय जे प्रशासन आहे ते प्रशासन त्याची विल्हेवाट लावते. हा झाला एक साधा सोपा सरळ विषय. परंतु या ठिकाणी कचऱ्याचे विविध प्रकार आहेत. त्यातल्या त्यात बाटल्यांचा विषय फार मोठा आहे या ठिकाणी. त्यानंतर त्याचे बूच असतील किंवा इलेक्ट्रॉनिक कचरा असेल, तो त्यात टाकायचा नसतो. त्यासाठी या ठिकाणी वेगळी सिस्टम आहे. काय आहे ती सिस्टम आपण पाहूयात. त्याचबरोबर तिथे एक मोशीबाई भेटल्या. त्यांना आम्ही विचारलं की बाबा हे नक्की काय आहे. त्यांनी तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये सांगितलं, कारण का इथली भाषा ही फ्रेंच आहे. त्यामुळं इथं बऱ्याच प्रमाणात फ्रेंच बोललं जातं, इंग्रजी नाही. तरी देखील आम्ही विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी इंग्रजीमध्ये उत्तर दिलीत. साधारणतः एक 5-6 वेगवेगळे कंटेनर या ठिकाणी असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचा कचरा त्यामध्ये टाकायला लागतो आणि ते त्या ठिकाणीच डिस्ट्रॉय होतात. पहा ती काय म्हणते आणि कशा पद्धतीने कचरा डिस्ट्रॉय होतो. मॅडम, व्हॉट आर यू डुईंग हिअर अँड व्हॉट इज दिस ऑल वी आर सीइंग हिअर? Hello. I'm going to the faire du tri. I don't know how to say in English. Because there is clear. How do you say le verre? White bottle. Yes, white bottle. I have. Here is dark color. Yes, I have done there. Sir. Après, I'll have to take. Yeah. This is pet. Acha, pet bottle. So we have It also is different. one for pets. Here. Yeah. It's written there. Yes, pet bottles. Yeah. Yeah. Metal. Ah. So I have also fer blanc. And that's all. This is Yeah, it's normal. covered. Yeah. But you have also What is this? yes. For instance, here you can make the pile, Yeah. the electronic. Electronics. Electronics. How do you say les piles? Charger. Where something like Plugs. Plugs. Yeah. Yeah. And this is for coffee, Nespresso Okay. capsule, Acha. because it's also in aluminium. Ha. You can go. Thank you very much for the giving the information and thing. What here right to, madam? Can you read?
it's also the time but nothing very important here. अच्छा, थँक्यू व्हेरी मच. Thank you very much. Have a nice day. थँक्यू. Bye. Yeah, good. दर्शक हो, मला आणखी एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं या ठिकाणी, की या ठिकाणी जे लोक राहतात, अपार्टमेंटमध्ये राहतात, बंगले फार कमी आहेत. तर अशा अपार्टमेंटमध्ये मग ऑफिस असो किंवा राहतं घर असो, तर त्या ठिकाणी खिडक्यांना गज नाहीत, नुसत्या काचा आहेत आणि त्या कशा प्रकारे ऑपरेट होतात ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत स्वित्झर्लंडमधल्या एका फ्लॅटमधली ही खिडकी. ही आहे खिडकी, अर्थात या खिडकीला ग्रिल किंवा गज नाही ते आपण पाहतोय. आपल्याकडं चोर काही चोरी करू नये, लहान मुलं बाहेर जाऊ नयेत किंवा पडू नयेत यासाठी आपण ग्रिल लावतो. पण इथे ग्रिल का लावले नाहीत माहीत नाही. कदाचित चोर नाहीत किंवा लहान मुलं हुशार आहेत, काहीच माहीत नाही. पण दुसरं वैशिष्ट्य आपण पाहूया की ह्याला ग्रिल नसलं तरी हे अत्यंत हवेशीर असं या ठिकाणी आपण पाहू शकतो. यानंतर ही मोठी खिडकी आहे, ही खिडकी देखील उघडते आणि याला ग्रिल नसल्यामुळं बाहेरील दृश्य एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागतं. मग आता तुम्ही म्हणाल की हे बघ बंद कधी करायचं, वारा आला, ऊन आलं, पाऊस आला, तर यासाठी काय आहे? तर यासाठी आहे या ठिकाणी शटर. होय, इथल्या खिडक्यांना शटर आहेत आणि तेही घरातून आपण ती शटर बंद आणि चालू करू शकतो. आता हे शटर उघडं आहे, आपण हे बंद करूयात. बंद कसं करायचं आपण पाहूयात. हे बंद करणं इतकं सहज आणि सोपं आहे, म्हणजे कुठलीही गृहिणी किंवा एखादा युवक हे सहजरित्या बंद करू शकतो इतपत आहे. आता आपण एकदा परत ह्याला उघडूया. आणि आपण थोडंसं जवळ येऊन बघूयात की नक्की हे काय टेक्निक आहे. या ठिकाणी एक व्हील लावलेला आहे आणि हे व्हील स्प्रिंगच्या रीतीनं हे फिट केलं गेलेलं आहे. जेव्हा आपण खिडकी बंद करतो तेव्हा या ठिकाणी ही पट्टी वर जाते आणि ही टाईट पोझिशनमध्ये शटर राहतं. परंतु जेव्हा आपण हे बंद करतो तेव्हा हे व्हील फिरतं आणि हे पूर्ण ठिकाणी व्यवस्थित राहतं. तर आता ही दृश्य आपण आतून पाहिली आहेत. आता आपण हीच दृश्य बाहेरून पाहणार आहोत, म्हणजे बाहेर कशा पद्धतीने दिसतं शटर्स. आणि या ठिकाणी प्रत्येक ज्या अपार्टमेंट आहेत त्या सगळ्यांना अशा प्रकारची शटर्स आहेत. आपण समोर एक अपार्टमेंट आहे, ते जरा जवळून पाहूयात. त्याही अपार्टमेंटमधील कुठल्याही खिडक्यांना ग्रिल दिसत नाहीत, तिथे देखील शटर्स आहेत. तर दर्शक हो, अशा छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन मी येणार आहे या कार्यक्रमातून, ज्याचं नाव आहे विदेश वारी सोलापुरी.